आमच्या घरी पाहुणे आल्यावर तमाशा. कायच का रे माय हो, लेच कार हो राहिला माझ्या माड्याला. नमस्कार अण्णा. या पाहुणा, बसा बसा. हा हा, बसतो बसतो. भाऊ आले का? भाऊ पाणी आणतो तुम्हाला, पाणी आणतो. अरे नाही नाही वहिनी, चहा नको काही नको. बरं बरं. आपल्या खंडूचा कसा चालू आहे मग अभ्यास? हे काय पाहुणा आमचा अभ्यास? असाच अभ्यास आहे आमच्या पोराचा. मला ना या पोराचा लयच वैताग आला बाया. अरे काय सांगू भाऊ, भाऊ तुम्ही सांगा त्याला दोन शब्द आता. ह्यो नेमका त्या फोनामध्ये पाहतो काय हेच कळत नाही भाऊ आम्हाला. काय करावं कोण भाऊ पाहुणा याला? याचा फोनच सुटाना, याचा नारच सुटाना. काय झाला कोण बहिणी नाद? असं कसं बोलून चालेल बरं अण्णा? अरे तुमचं पोरग तुमच्या धाकात नाही तर मग कोणाचे आहे? मग पोरग पाहिलं का बंडू? सकाळ संध्याकाळ अभ्यास करतं पोरग मपलं पोरगाला धाका दे बरं का मापल्या. शिकरे भाऊ त्यांच्या पोराकडून काही. त्यांचं पोरग बी तयाच वर्गात आहे ना दाद्या. माझा बंडू मला विचारल्याशिवाय मोबाईलला हात सुद्धा लावत नाही. लाईट गेली वाटतं पाहुणं. अरे पाहुणं तुम्ही दम का बघतं? असं येळूची काटे काढतो, असा हाणतो निबर आहे पोरग. ऐकत कसं नाहीये? पप्पा मामा काय म्हणाले यांचं पोर माझ्या दर गेम खेळतो बोल बंडू. गिरीश का सुनने का गाना